विद्यार्थी मित्रांनो, पाहूया आता 46वा उतारा 2016 मध्ये आलेला आहे. व्हेनिस हे इटलीच्या उत्तरेकडील एक विलक्षण आणि सुंदर शहर आहे. जसं तुम्ही ज्या शहरात राहतात, तुमचं जसं शहराचं नाव आहे ना, तसंच व्हेनिस पण एक शहराचं नाव आहे. ते एका बेटाने बनलेले नाही. ते एका बेटाने बनलेले नाही, तर 117 बेटांनी बनलेले शहर आहे. बापरे, 117 बेट आहेत तिथं. व्हेनिसच्या बेटांना परस्परांशी जोडणारे जवळजवळ 400 जुने दगडी पूल आहेत. परंतु या शहरात मोटार गाड्या नाहीत की बस नाहीत. हे असे आहे कारण व्हेनिसला रस्ते नाहीत. प्रत्येक जण एका ठिकाणाहून दुसरीकडे नावेने जातो. नावा 150 कालव्यांमधून अथवा जलमार्गातून विहार करतात. इमारतींच्या भिंतींना आणि पायऱ्यांना पाणी स्पर्श करते. व्हेनिसचे लोक उत्तम नावाडी आहेत. त्यांच्याकडे सपाट तळाच्या लांब नावा असतात. त्यांना गोंडोला म्हणतात. अरे, ह्या उतार्यातून तुम्हाला एक छान प्रकारची माहिती सुद्धा मिळाली बघा. चला आता बरं त्याचे प्रश्न आणि उत्तर पाहू. उतार्यात वापरलेल्या कितीतरी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? मग कितीतरी म्हणजेच काय रे? खूप जास्त. आणि खूप हे तर समानार्थी आहे, पण आपल्याला विरुद्धार्थी होईल. थोड्या हे बरोबर आहे बघा. म्हणून पहिल्याचे उत्तर पर्याय बी. कमी म्हणजे खूप कमी असा अर्थ. पुरेसा म्हणजे पुरेसा म्हणजे आता कितीतरीचा विरुद्धार्थी ना, कितीतरी म्हणजे खूप जास्त आहेत, बरोबर आहे. म्हणून त्याला थोड्या हे योग्य आहे विरुद्धार्थी शब्द. चला आता दुसरा प्रश्न काय दिले? दुसरा प्रश्न, व्हेनिसमध्ये रस्ते नाहीत हे असे आहे कारण प्रत्येकाने नावेतूनच गेले पाहिजे, नियम आहे का? चुकलं. त्यात एक नव्हे तर 117 बेटा आहेत. बरोबर आहे, बेटा आहेत म्हणून रस्ता नाही. ठीक आहे, असू शकतं हे. तेथे 150 कालवे आहेत. नाही, हे नाही आहे उत्तर. पाणी इमारतीच्या भिंतींना आणि पायऱ्यांना स्पर्श करते, हे करेक्ट आहे. पाणी जर इमारतीच्या भिंतींना आणि पायऱ्याला स्पर्श करत असेल तर रस्ते कुठून होणार? म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर डी. चला बरं पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न काय दिलाय? व्हेनिस शहराच्या नैसर्गिक रचनेमध्ये विलक्षण काय आहे बरं? काय आहे विलक्षण? तर नंबर 1, त्यात नावा असतात, मोटर गाड्या नसतात. हे पण बरोबर आहे बरं का. नावा असतात आणि मोटर गाड्या नाहीत, हे विलक्षण आहे. त्यात 400 जुने दगडी पूल आहेत, हे पण विशेष आहे. त्यात 117 बेटे आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं विलक्षण शब्द आहे बघा. बेट, किती बेट आहेत व्हेनिस शहराच्या नैसर्गिक रचनेमध्ये. म्हणून हे तर नावा आणि मोटर गाड्या तर गावामध्ये असतात, जुने दगडी पूल हे गावात असतात, बरोबर आहे त्या शहरात. पण 117 बेट हे विलक्षण आहे, म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय सी. चला आता पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न आहे, व्हेनिसमध्ये मोटर गाड्या अथवा बस का नाहीत? तर त्याचं उत्तर काय असेल गडे? त्यात रस्ते नाहीत म्हणून मोटर गाड्या नाहीत का? एकदम बरोबर आहे. मोटर गाड्या अथवा बस कुठं चालतील रे? रस्त्यावर. रस्ताच नाही तर बस कुठं असतील? तरी पुढचं वाचा. प्रत्येकजण मोटार बोटीने जातो? नाही. तेथे खूप गोंडोला आहेत, नाव आहेत? नाही. लोक उत्तम नावाडी आहेत? नाही. तर ह्याचं करेक्ट आहे, रस्तेच नाहीत म्हणून मोटर गाड्या नाहीत. हे चला पुढचा प्रश्न, शेवटचा 5वा. लोक व्हेनिसमध्ये प्रवास कसा करतात? मोटर गाड्यातून नाही, बसमधून नाही, आगगाडीतून नाही, तर नावामधून. एकदम सोपा प्रश्न होता. 5व्याचं उत्तर पर्याय 4. आता छानपैकी प्रत्येक पर्याय आलेला जो आहे त्याचं वर्तुळ तिथे रंगवण्याचा छान सराव करा. चला पाहूयात विद्यार्थी मित्रांनो उतारा 47. महात्मा गांधीजींचे आयुष्य म्हणजे सत्याची प्रयोगशाळा. तशीच आहारांचीही पूर्ण सात्विक आहार शोधून काढण्यासाठी त्यांनी नाना प्रयोग केले. मांसाहार तर त्यांनी प्रयत्नपूर्वक अव्हेरला होता. त्यापायी इंग्लंडमध्ये असताना कडकडीत उपवास काढले होते. स्नेहांची कुचेष्टाही सोसली. पुढे त्यांनी मसाल्याचा वापर वर्ज्य केला. स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे
तर मन आहे हा त्यांचा आहाराविषयी प्रयोगांचा मूळ सिद्धांत होता. ते दिवसातून 3दा जेवत असत, पण त्यांचे डोके दुखत असे. एकदा त्यांच्या मनाने घेतले की मी जर सकाळचे खाणे सोडून देईन तर डोकेदुखीतून मुक्त होईन. सकाळचे खाणे बंद करणे त्यांना अवघड वाटले, तरी त्यांनी ते अंमलात आणले व त्यांची डोकेदुखी कायमची थांबली. यावरून आपला आहार जरुरीपेक्षा अधिक होता असे त्यांनी अनुमान काढले. मुलांनो, फारच महत्त्वाचं असा हा भाग होता. पहा पुढचा प्रश्न आणि त्याचे उत्तर. गांधीजींनी आपल्या आयुष्यात कशाचे प्रयोग केले? व्यायामाचे नाही, व्यायामाचे तर नाही. जलद वाचनाचे नाही. सात्विक आहाराचे हे करेक्ट आहे. सत्याची प्रयोगशाळा आणि सात्विक आहार शोधून काढण्यासाठी नाना प्रयोग, म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय सी. दुसरा प्रश्न. मित्रांकडून गांधीजींची कुचेष्टा कशासाठी झाली? सकाळचे खाणे सोडले म्हणून नाही, त्याच्यामुळे तर डोकेदुखी बंद झाली. मांसाहार वर्ज केला म्हणून, हा हे करेक्ट आहे. त्यांनी मांसाहार बंद केला, उपवास काढले होते आणि स्नेहांची कुचेष्टा सोसली, म्हणून याचं उत्तर काय? पर्याय नंबर 2. मांसाहार सुद्धा त्यांनी बंद केलं. बघा, मांसाहार प्रयत्नपूर्वक अव्हेरला होता. चला आता पाहूया तिसरा प्रश्न. पहा बरं, तिसरा प्रश्न. गांधीजींचा आहाराविषयक मूळ सिद्धांत होता. काय आहे? स्वादाचे खरे स्थान जीभ आहे. आहाराविषयक मूळ सिद्धांत, हां ठीक आहे, बरोबर आहे. स्वादाचे खरे स्थान जीव आहे. चुकलं. स्वादाचे खरे स्थान जीव नव्हे तर मन आहे. नाही, जीव नव्हे तर मन आहे. चुकलं. स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे तर मन आहे, हे करेक्ट आहे. स्वादाचे खरे स्थान हे जीभ नव्हे, जीभ आहे हे पण नाही. तर खरं उत्तर आहे पर्याय नंबर डी, पर्याय ए नाही आहे. चला आता चौथा प्रश्न. गांधीजींनी स्वतःला कोणती नवीन सवय लावून घेतली? सकाळी न खाण्याची. अरे बरोबर आहे, त्यांचं डोकेदुखी थांबलं ना, त्याच्यामुळं पर्याय ए करेक्ट आहे. तरी पुढचं वाचा. दूध न पिण्याची नाही, मसालेदार पदार्थ खाण्याची नाही, मांसाहार न करण्याची नाही, हे सगळ्या जुन्या सवयी आहेत. पर्याय नंबर ए, चौथ्याच उत्तर पर्याय ए. चला पाचवा. या प्रयोगावरून गांधीजींनी कोणता निष्कर्ष काढला? त्यांचा सुरुवातीला आहार अगदी योग्यच होता. नाही, हे नाही. सर्वांनी सकाळी खाणे अजिबात सोडावे. नाही, गांधीजींनी जे केलं ते त्यांच्या शरीराला जे योग्य वाटत होतं ते केलं, पण आपण तसं करणं हे चुकीचं आहे. त्यांचा आहार जरुरीपेक्षा जास्त होता, हे करेक्ट आहे मुलांनो. म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर सी. तरी बघा, शेवटचा पर्याय फक्त एकाच वेळी जेवणे हे योग्य होते. चुकलं. आता उत्तर आले की छानपैकी रंगवा. चला आता प्रत्येक उतार आपला 4 मिनिटात व्हायला पाहिजे आणि 30 सेकंदात किंवा 40 सेकंदात त्याचे पर्याय रंगवणं व्हायला पाहिजे. पाहूया उतारा नंबर 48. अलीकडेच माझ्या आईचे एक काका आम्हाला भेटायला आले. ते एक निवृत्त कर्नल आहेत आणि काहीसे निसर्गवादी आहेत. ते कर्नल म्हणजे कडक होते आणि निसर्गवादी म्हणजे निसर्गाबद्दल आवड. ते आणि मी पक्ष्यांबद्दल बोलत होतो आणि त्यांनी मला एक विलक्षण गोष्ट सांगितली. कोलकात्यामध्ये त्यांच्या बागेत एक कुरण असून त्याच्या एका बाजूस उंच झाडे आहेत. या झाडांच्या सावलीमध्ये ना गवत उगवणार ना फुले, म्हणून काकांनी ती तोडून टाकायचे ठरवले. यापैकी एका झाडावर एका कावळ्याच्या जोडीने घरटे बांधले होते. हे कुणालाच माहीत नव्हते. जेव्हा फांद्या जमिनीवर कोसळल्या तेव्हा घरट्याचे आणि अंड्याचे तुकडे तुकडे झाले. आपल्या हानीबद्दल आक्रोश करण्यात समाधान न मानता बाबा आणि आई कावळ्यांनी सूड घोषित केला. आपल्या हानीबद्दल आक्रोश करण्यात समाधान न मानता बाबा आणि आई कावळ्यांनी सूड घोषित केला. त्यानंतर आठवडे जेव्हा कुणीही बागेत दिसायचे तेव्हा कावळे चोंचीने
आणि पंजांनी हल्ला चढवायचे. एखादं वाक्य जरी तुम्हाला असं व्यवस्थित नाही वाटलं तरी वाचत राहायचं मुलांनो. छोट्या काळ्या लढाऊ विमानाप्रमाणे ते झेप घ्यायचे आणि कधी कधी रक्तही काढायचे. हे चला आता प्रश्नाची उत्तरं सोडवता सोडवता तुम्हाला लक्षात येईल सर्व. निसर्गवादी असल्या कारणाने निवेदकाचे काका झाडे तोडून टाकत होते. नाही, निसर्गवादी असल्यावर झाडे कशाला तोडतील ते चुकलं. कावळ्यांकडून झडपले गेले. नाही 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 नाही. बागेत फुले उगवू देत नव्हते. नाही, कावळ्यांविषयी बोलत होते. निसर्गवादी असल्या कारणाने निवेदकाचे काका हे कावळ्यांविषयी बोलत होते. हे करेक्ट आहे, कारण निसर्गाबद्दल आवड होती त्यांना. हे पुढचा प्रश्न. बनवले याचा समानार्थी शब्द उतार्यांमधून निवडा. आता बनवले साठी कोणता आहे रे? तोडले. पहिले इथलं कोणतं येते ते शोधा, नंतर तू बघूया तिथं. पण बनवले म्हणजे बनणे, तोडणे चुकलं, हे चुकलं, पर्याय येणार नाही. कोसळले, बनवले आणि कोसळले चुकलं. बनवले आणि बांधले, हे करेक्ट आहे. बनवले आणि केले, बनवले आणि केले पण होते आणि बांधले पण होते. पण आता इथं ह्या दोन्हीपैकी कोणतं योग्य आहे? तर घरटे बांधले होते. बरोबर आहे, बांधले म्हणजे बनवले, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर सी. चला आता पुढचा प्रश्न काय आहे? काकांनी झाडे तोडायचे ठरवले कारण झुडपांना वाढायला पुरेसा सूर्यप्रकाश नव्हता. हे करेक्ट आहे, कारण झाडांमुळे सूर्यप्रकाश येत नव्हता. कावळे त्रासदायक होते, चुकलं. ते निसर्गवादी होते, निसर्गवादी होते, बरोबर आहे. पण झाडाचं तोडण्याचं खरं कारण काय? पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नव्हता आणि तिथं खाली काहीच उगवत नव्हतं. ती फारच वाढली होती, हे पण चूक आहे. तर ह्याचं उत्तर पर्याय नंबर ए. चला आता पुढचा प्रश्न चौथा. कावळ्यांची तुलना केली आहे. आता कुणाशी केली आहे कावळ्यांची तुलना? फुलांशी आणि झाडांशी? लढाऊ विमानांशी? लढाऊ विमानाप्रमाणे ते चोंचीने हल्ले करायचे. करेक्ट आहे की रे? पर्याय चौथ्याचं उत्तर पर्याय बी. शेवटचा प्रश्न पहा बरं, काय दिलाय? आक्रमण या अर्थाचा उतार्यातील शब्द आहे. आक्रमणचा हा शब्द कोणता? लगेच खाली दिसायला हल्ला. तरी बघा, तोडणे नाही होत, तुकडे तुकडे नाही होत, आक्रोश नाही होत. पाचव्याचं उत्तर पर्याय सी. पर्याय सगळे आले ना मुलांनो? मग लगे पटापट रंगवा. चला आता पाहूया उतारा 49. काय दिले? सिमी म्हणजे एक पिल्लू होते. ती फार गोड होती. आशाला ती एका पार्कमध्ये रडत असलेली सापडली होती. जेव्हा तिने उचलून घेतले तेव्हा पिल्लू रडायचे थांबले आणि तिच्याकडे पाहू लागले. आशाला तिचे असे बघणे आवडले आणि तिने तिला घरी घेऊन जायचे ठरवले. तिच्या आईनेही या बेताला संमती दिली. त्या दोघींनी तिचे नाव ठेवले सिमी आणि तिला त्या आनंदाने घरी घेऊन आल्या. अजून त्या पिल्लाला कोणी शिकवलेले नव्हते, म्हणून आशाने विचार केला की त्याला शिकवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी ती सिमीला बाहेर घेऊन गेली आणि तिला काही गोष्टी शिकवल्या. शिकवणाऱ्याला थोडे कठोर व्हावेच लागते. बघा, फार महत्त्वाची ओळ आहे. त्यामुळे जेव्हा तिने ऐकले नाही तेव्हा आशाने तिला शिक्षा केली आणि जेव्हा तिने मनाप्रमाणे करून दाखवले तेव्हा तिला बक्षीस पण दिलं. एकंदरीत शिकवणे काही अवघड नव्हते. एका आठवड्याच्या आत सिमी म्हणजे एक चांगले सभ्य पिल्लू बनून गेली. फार छान उतारा होता. चला आता त्याचे प्रश्नोत्तर पाहू. नंबर 1. आशा सिमीला घरी घेऊन आली कारण तिला ए पर्याय आहे, तिची दया आली. हो, दया तर आलीच. पुढं बी, तिचे बघणे आवडले. हे करेक्ट आहे. तिच्याकडे पाहू लागले म्हणून तिने उचलून घेतले. आलं का लक्षात? म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर बी. उचलून घेतलं आणि ती पाहू लागली म्हणून ती घरी घेऊन आली. पहिल्यांदा उचललं, नंतर तिच्याकडे पाहू लागली आणि मग पुन्हा घरी आणलं, म्हणून याचं उत्तर पर्याय बी. पुढचं, तिने ऐकले नाही. येथे तिने म्हणजे कोण? तिने म्हणजे कोण रे? आशा नका? नाही. आशाच्या आईनं? नाही, तर पिल्लाने. करेक्ट आहे. ती शिकू लागली आणि तिने ऐकलं नाही म्हणजे पिल्ल्यानं. चला पुढचा प्रश्न तिसरा. काय दिले? बक्षीस
च्या विरुद्धार्थी शब्द कोणता? बक्षीसच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे रे? हे तर फारच सोपा प्रश्न आहे. बक्षीसच्या विरुद्धार्थी प्रोत्साहन नाही येणार. बक्षीसच्या विरुद्धार्थी शिक्षा. हे करेक्ट आहे. भेट पण नाही, रागावणे पण नाहीये, म्हणून तिसऱ्याचे उत्तर पर्याय बी. चला पुढचा प्रश्न चौथा. पिल्लाचे नाव सिमी कुणी ठेवले? मग कुणी ठेवलं पिल्लाचे नाव सिमी? आशाने नाही. तिच्या आईने? आशानं का तिच्या आईनं? नाही. इथं शब्द काय आला बघा, त्या दोघींनी. या बघा इथं शब्द आहे, त्या दोघींनी तिचे नाव सिमी ठेवले. हा, म्हणून ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी. चौथ्याचं उत्तर पर्याय सी. चला आता शेवटचा प्रश्न पाचवा पहा बरं काय दिलाय. मनाप्रमाणे करून दाखवले याकरिता पुढीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे? तर आज्ञापालन मनापणे नाही. प्रदर्शन नाही. अनुकरण एकदम बरोबर आहे. मनाप्रमाणे करून दाखवले म्हणजे काय? तिला जसं शिकवलं होतं तसं अनुकरण करून दाखवलं, म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय सी. आता छानपैकी उत्तर रंगवा आणि त्यानंतरच पुढचा उतारा सोडवा. मग रंगवले ना, हा, तरच सोडवा उतारा 50वा. शेवटचा उतारा आहे 2017च्या परीक्षेत आलेला आहे मुलांनो. पहा, भारतीय डॉल्फिन हा आता एक नष्टप्राय जीव आहे. एकेकाळी ते गंगा, ब्रह्मपुत्रा आणि महानदी या नद्यांमध्ये विपुलतेने सापडायचे. आता त्यांची संख्या खूपच कमी झालेली आहे. आता असे सांगतात की गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांमध्ये ते जवळजवळ 5000च्या संख्येने आढळतात. जगात इतरत्र आढळणाऱ्या समुद्री अथवा नदीतल्या डॉल्फिनपेक्षा हे निराळे आहेत. हे आंधळे भासतात, पण निसर्गाने एका उल्लेखनीय रीतीने त्यांच्या ह्या कमतरतेची भरपाई केली आहे. त्यांची श्रवणशक्ती अत्यंत विकसित आणि उच्च दर्जाची असते आणि अशा तऱ्हेने ते ध्वनीच्या साह्याने विचारण करण्यास सक्षम बनतात. त्यांच्या कवटीचा वरचा भाग विलक्षण प्रकारे कपाच्या आकाराचा असतो आणि तो त्यांच्या प्रतिध्वनीच्या माध्यमातून स्थान निश्चिती करणारे ध्वनी निर्माण करण्यास मदत करतो. तोच या सस्तन प्राण्याला सूक्ष्म पदार्थ ओळखण्यास आणि त्यांच्यामध्ये फरक करण्यास सक्षम बनवतो. उदाहरणार्थ, डॉल्फिन जिवंत मासा आणि मेलेला मासा आणि अगदी मृत मासा व नकली मासा यांच्यातील फरक सांगू शकतो. चला आता पाहूया प्रश्न नंबर 1. डॉल्फिन आंधळे असूनही विचरण करण्यास सक्षम असतात. याचे कारण असे आहे की ते वस्तूवर ध्यान एकाग्र करतात. चुकलं. निसर्ग त्यांना मार्ग शोधण्यास मदत करते. निसर्गाचा त्याचा काही संबंध नाही आहे. तर त्यांची श्रवणशक्ती उच्च दर्जाची असते. एकदम करेक्ट पर्याय. पहिल्याच उत्तर पर्याय सी. चला आता दुसरा प्रश्न. मृत या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द. किती सोपा प्रश्न आलाय रे. नकली नाही येणार, विकसित नाही येणार, जीवित. मृत म्हणजे मेलेला, जीवित म्हणजे जिवंत. पर्याय सी. चला पहा पुढचा प्रश्न. बघूया तिसरा प्रश्न. या उतार्यात वापरलेला विचरण हा या शब्दाचा येथील अर्थ आहे. समूहाला पुढे घेऊन जाणे. नाही, डॉल्फिन तर एकटाच चालतो. पाण्यातून मार्गक्रमण करणे. हा, हे करेक्ट आहे. तरी पुढचं वाचा. पुढे जाणे वा चालणे. नाही, पुढे जाणे चालणं तर विषयच नाही आहेत, म्हणून हे पण नाही. जहाज अजून प्रवास करणे नाही. म्हणजे बघा, 3 पर्याय चुकीचे सापडले म्हणजे एक पर्याय करेक्टच आहे. बी पर्याय, पाण्यातून मार्गक्रमण करणे. चला पुढचा. डॉल्फिनच्या अतिविकसित श्रवणशक्तींची स्पष्ट कल्पना येते. कशावरून स्पष्ट कल्पना येते? तो नदीत विचरण करतो यावरून. ठीक आहे, बरोबर आहे. तो पोहून पार जातो यावरून. हो, असंही असते. नाही, पोहतात तर सगळ्यालाच येते. नाही, ह्याच्यावरून नाही. तो मालकाला ओळखतो यावरून. नाही, असं नाही. तो जिवंत मासा आणि मृत मासा यांच्यातील फरक सांगू शकतो. हे करेक्ट आहे. अतिविकसित श्रवणशक्ती हे कशामुळे आहे? तर ते हृदयाचे स्पंदन सुद्धा तो ऐकू शकतो. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय डी. चला शेवटचा प्रश्न पहा बरं आता, 5वा. या उतार्याला शोभेल असे शीर्षक आहे. मग कोणतं शोभेल असं शीर्षक आहे? नदीतले मासे. नाही. दुर्मिळ डॉल्फिन.
हो, डॉल्फिन तर दुर्मिळ होत चालली आहे, पण सध्या तर आहे ना. मग असलेल्यांसाठी दुर्मिळ शब्द वापरणं नाही, चुकीचं आहे. भारतीय डॉल्फिन हे करेक्ट आहे. ह्याच्यासाठी योग्य शीर्षक हे वाटतंय, तरी पाचव्याचं डी वाचूया. आंधळे डॉल्फिन. अरे अरे, असे निगेटिव्ह शीर्षक कसे देता येतील? चुकलं. म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय सी. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी हा भाग पाहिला आहे. छानपैकी फक्त उत्तरं रंगवायचा, वाचनाचा आणि अवांतर वाचनाचा तुम्ही खूप जास्त सराव करा. सर्व काही तुम्हाला सोपं आणि खूप सोपं जाईल. परीक्षेसाठी खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.